नमस्कार बंधू भगिनींनो. आज माता शारदेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. स्वामी विवेकानंदांचे गेल्या 40 सेशन्समधून आपण त्यांच्याबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेतली. परमहंसांबद्दल नक्कीच घेणार आहोत. पण माता शारदा देवी यांचं व्यक्तिमत्व कसं होतं? तर बघा, इंद्रधनुष्याकडे आपलं लक्ष जातं, पण सूर्याच्या प्रकाशाला किंवा सूर्याच्या तेजाकडे, सूर्याच्या किरणांना आपण सहसा बघत नाही. तसंच एखाद्या धबधब्याकडे आपलं लक्ष जातं. तो धबधबा किती सुंदर आहे, त्याच्यातलं येणारं पाणी, उडणारे तुषार, त्याचा आनंद आपण घेतो. पण तितकं लक्ष वाहणाऱ्या नदीकडे जातं का, किंवा शांत सरोवराकडे जातं का? तर अर्थातच नाही. मातेचं व्यक्तिमत्व हे असंच आहे, शांत, स्तब्ध, निश्चल. सूर्यप्रकाशासारख्या त्याही तेजस्वी आहेत, पण त्यांच्याबद्दल तेवढी माहिती या मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेली नाही. आणि म्हणून असं वाटलं की माता नेमक्या कशा होत्या त्याच्याबद्दल थोडासा प्रयत्न आपण करून घेऊया. तर माताजींचा जन्म हा 22 डिसेंबर 1853चा. माताजींचा मृत्यू हा 20 जुलै 1920. म्हणजे आयुष्य हे 66 वर्षांचं. आपण हेही बघितलेलं आहे की स्वामी विवेकानंद 4 जुलै 1902 साली गेलेत. 39 वर्ष, 4 महिने, 5 महिने 24 दिवस बेलूर मठात. आणि रामकृष्ण परमहंस 16 ऑगस्ट 1886 ला गेले. म्हणजे अवघं 50 वर्षांचं आयुष्य. कधीही परमेश्वर एकटा जन्माला येत नाही, तर तो आपले पार्षद घेऊन येतो, हे आपल्यालाही माहिती आहे. कामारपूरकर हे रामकृष्णांचं गाव, आणि 6 मैलांवर जयराम वाटी हे माता शारदेचं गाव. बँकोडा जिल्हा. आणि त्यांच्या वडिलांचं नाव रामचंद्र मुखर्जी, आईचं नाव श्याम सुंदर. हे एक पवित्र कुटुंब, खूप उदार मतांचं, उदार विचारसरणीचं. त्यांना 7 अपत्ये झाली, 5 पुत्र आणि 2 कन्या. उमेश, प्रसन्न, कालीकुमार, वरद, अभयचरण. आणि मुलींची नावं होती शारदा आणि कादिंबनी. घरी 18 विश्व दारिद्र्य. आणि माताजी जानवी जोड विकून आपल्या घराला मदत करण्याचा प्रयत्न करत असत. रामकृष्णांचं आगमन जसं झालं ना, त्यांच्या आईवडिलांना कळलं होतं की आपल्या पोटी एक दिव्य संतान येणार आहे. तसंच शारदा मातेच्या आईवडिलांनाही कळलं होतं की आपल्या पोटी एक असं अनमोल रत्न येणार आहे की या विश्वाला ते उद्धरून टाकणार आहे. श्रुतीराम आणि चंद्रमणी देवी बद्दल थोडंसं सांगते, म्हणजे रामकृष्णांच्या आई वडिलांबद्दल. रामकृष्णांचे जे वडील होते त्यांना प्रवासाची खूप आवड होती. म्हणजे परिस्थिती जरी चांगली नसली तरी ते प्रवास करायला मैलोन मैल फिरत असत, जात असत. एकदा ते गयेला गेले होते, आणि गयेला गेल्यानंतर गदाधराच्या मंदिरात ते साधना करीत बसले. गदाधरांनी त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्या पोटी जन्माला येईन. आणि त्या क्षणी क्षुदीराम घाबरले. कल्पना करा, परमेश्वर साक्षात म्हणतोय की मी तुझ्या पोटी जन्माला येईल, आणि ते म्हणतात ते की तू माझ्या पोटी जन्माला येऊ नको, माझ्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, तू साक्षात भगवंत, मी तुला कसं तुझं पालन पोषण करीन, कशी मी तुझी काळजी घेईन, कृपा करून तू येऊ नकोस. आणि तिकडे ज्या माता होत्या चंद्रमणी देवी, त्या एका भगवान शंकराच्या मंदिरात गेल्या होत्या त्याच वेळी. आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून त्या बेल चढवत होत्या. महादेवाची पिंड सगळी बेलांनी सजलेली होती, आणि आता त्या ध्यान लावून बसल्या. तर त्यांना दिसलं की महादेवाच्या पिंडीतून एक ज्योत त्यांच्या शरीरात प्रवेश करते आहे, आणि आपल्याला काहीतरी आपल्या गर्भात आलं आहे असं त्यांना त्याची जाणीव झाली. इकडे रामकृष्णांचे वडील जेव्हा यात्रेवरून परतले, त्यांनी सगळा वृत्तांत आपल्या बायकोला सांगितला. आणि इकडं
मणी देवींनी सुद्धा आपल्याबद्दल काय झालंय आणि ती ज्योत आपल्या शरीरात कशी प्रगटली हेही सांगितलं. हे नक्कीच निश्चित झालं होतं की एक कोणीतरी अवलिया परमेश्वराचा अंश आपल्या पोटी जन्माला येणार आहे आणि त्यांचं नाव गदाधर, पुढे रामकृष्ण. असाच जन्म माताजींचा झालाय अशी कहाणी इथे मी वाचली आणि त्याच्यामुळे मला वाटलं ही गोष्ट मी आपल्यापर्यंत जरूर सांगावी. तर माताजींचा जन्म हा 17 फेब्रुवारी 1836 रोजी कामार हा परमहंसांचा जन्म झाला की 17 फेब्रुवारी 1836 ला कामारपूरकर या खेड्यामध्ये त्यांचं नाव गदाधर ठेवण्यात आलं. आणि 22 डिसेंबर 1853 साली माताजींचा जन्म झाला. आणि माताजींचा व्यक्तिमत्व आपल्या समोर हा फोटो आहे, तर आपल्याला दिसतंय की त्या किती शांत आहेत, प्रसन्न आहेत, तेजस्वी आहेत. अगदी लहानपणापासून त्या अशाच होत्या. कधी कोणाशीच त्यांचं भांडण झालं नाही, वादावादी झाली नाही. मुली बिघडतील, कादंबरी वाचतील, नाटकं वाचतील म्हणून त्या काळी मुलींना शिक्षण देत नसत. तर तसं यांना लहानपणी काही त्यांचं शिक्षण झालं नाही, पण रामकृष्णांनी त्यांना शिकवलं. ही आपल्याला गोष्ट म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुलेंना शिकवलं, पण त्या काळी कल्पना करा की रामकृष्णांनी शारदा मातेंना शिकवलं. ही गोष्ट आपल्यापर्यंत अजून पर्यंत आलेली नाहीये. तर शारदा मातेंना अक्षरज्ञान झालं आणि त्या चांगलं वाचत होत्या. पण रामकृष्णांचा जो भाचा होता, हृदयराम त्याचं नाव, तो त्यांच्या हातातनं पुस्तक ओढून घेई आणि मातेला वाचनापासून परावृत्त करत असे. मग माता आपल्या साधनेत गुंतल्या आणि मग साधना हाच त्यांचा आधार झाला. कुटुंब हे अतिशय दरिद्री, पण अंतःकरणात अतिशय विशालता. मातेच्या कुटुंबाबद्दल सांगते की मातेचं कुटुंब म्हणजे 18 विश्व दारिद्र्य. जसं रामकृष्णांचं 18 विश्व दारिद्र्य रामकृष्णांच्या घरात होतं, तसंच मातेच्याही घरात होतं. पण त्याही परिस्थितीत बंगालमध्ये जेव्हा दुष्काळ पडला आणि मातेच्या घरी कोठी घरामध्ये थोडंसं धान्य होतं, तर त्यांच्या वडिलांनी ते धान्य काढून काढून खिचडी तयार करून ज्या लोकांना अन्न मिळत नाही त्या लोकांपर्यंत ते अन्न पोचवलं. म्हणजे कल्पना करा ते किती अगदी विशाल अंतःकरणाचे त्यांचे आई वडील होते. आणि असंच अंतःकरण आपल्याला या दोघांमध्ये दिसतं. माताजींची जी आई होती श्यामसुंदरी, त्यांचं माहेर शिहड. इथे हृदयराम राहत होते, त्याच्यामुळे रामकृष्ण सुद्धा या शिहड या गावी आले होते. एक मोठा उत्सव होता आणि त्या उत्सवात आपण सम्मिलित व्हावं असं रामकृष्णांना वाटलं. म्हणून रामकृष्ण तेव्हा ते 18 वर्षांचे आणि शारदा माता होत्या 2.5 वर्षांच्या. अगदी तो जुन्या काळी बघा, लहान मुलींना घागरा पोलक घालून देत, तर तसं ते घागरा पोलक घालून अशा ठुमकत ठुमकत ते चालत होत्या. खूप अशी मजा घेत होत्या की इतका मोठा उत्सव आहे, मला इथे पहिल्यांदाच मी इथे आली आहे आणि आईचं बोट धरून नाचत होत्या. कुणीतरी काहीतरी त्यांची गंमत केली की बोल तुझा नवरा कुठे सांग. आणि माता शारदांनी 2.5 वर्षाचे असताना एक बोट दाखवलं 18 वर्षाच्या मुलाकडे. माझा नवरा हवाय, तो माझा नववा. आणि 18 वर्षाचे रामकृष्ण समोर थोड्या अंतरावर उभे होते. कल्पना करा, 2.5 वर्षाची मुलगी सांगते की हा माझा नवरा आहे आणि पुढे त्यांच्याशीच त्यांचं लग्न होतं. ही एक गंमत वाटली की केवढी मोठी शक्ती मातेजवळ होती की 2.5 वर्षाच्या वयात त्यांनी ही गोष्ट सांगितली आपल्या आई वडिलांना. रामकृष्ण परमहंस तेव्हा कलकत्त्यात होते आणि दक्षिणेश्वरला ते काली मातेची दिवस रात्र पूजा करत. व्यावहारिक जगाकडे त्यांचं लक्षच नव्हतं. कोण काय करताय, कसं जगताय, स्वतःकडेच लक्ष नव्हतं. स्वतः ते अगदी उपाशी तापाशी राहून दिवस रात्र पूजा करत. आणि कुठलाच अभिमान नको, अहंकार नको म्हणून वस्त्र सुद्धा घालत नसत. म्हणजे निर्वस्त्र होऊन त्या वस्त्राचाही अभिमान नको म्हणून त्याचाही त्यांनी त्याग केला होता. आणि अशा आपल्याला ते कळत नाही ना
की जसा गजानन महाराजांना त्रास झाला तसा रामकृष्णांनाही खूप त्रास झाला. रामकृष्ण विवस्त्रावस्थेत देवी मातेची पूजा करतात, तासनतास भावावस्थेत असतात, वेड्यासारखे वागतात, वेड्यासारखे बोलतात, त्यांना काही कामधंदा नाही, त्यांना नोकरी चाकरीवर कोणी ठेवत नाही. आणि माते तुझं भवितव्य, तुझं भविष्य फार कठीण आहे ग, असं त्यांच्या आईला म्हणजे चंद्रमणी देवींना लोक सांगत होते. आणि मग अशा मुलाचं काय करायचं, तो तू त्याचं एकदाचं लग्न लावून टाक. म्हणजे तो हा जो गैरसमज आहे की जर एखादा मुलगा बिघडत असेल तर त्याचं लग्न लावून टाक म्हणजे तो सुधरेल, हा जो आपण म्हणतो ना की आपल्याकडे आता हा गैरसमज आहेच, तर तसा त्या काळी सुद्धा हा गैरसमज होता. आणि त्याच्यामुळे याचं ना एकदाचं लग्न कर म्हणजे हा आता सुधरेल आहे, असं सांगण्यात आलं. आणि रामकृष्ण तिथेच होते, कारण आईला समज द्यायची होती. आई चांगलीच समज, कडक शब्दात समज देत होती की तुझं काही वागणं ते बरोबर नाही आणि मला काही ते पटत नाही. आता मी तुझं लग्न लावल्याशिवाय राहत नाही. त्यावर रामकृष्ण हसले आणि म्हणाले की चौकशी करायला इकडे तिकडे उगाच त्रास करून घेऊ नका आणि चपला झिजवूही नका. रामचंद्र मुखोपाध्याय यांच्या घरी जा. यांचं घर आहे जयराम वाटीला. त्यांची 6 वर्षाची मुलगी आहे शारदा, तिथे मी खूण करून ठेवलेली आहे. आणि मग 18 दारिद्र्य दोघांकडे. आणि बंगालमध्ये तर पद्धत होती की मुलगी हुंडा घ्यायची. इथे मातेच्या आईवडिलांनी काहीही हुंडा घेतला नाही. यांच्याकडची मंडळी त्यांच्या घरी चौकशी करायला गेली आणि खरंच जयराम वाटीमध्ये रामचंद्र मुखोपाध्यायांच्या घरी या ज्या शारदा माता होत्या त्यांना ही मंडळी भेटली आणि हे लग्न ठरल्या गेलं. कुठलाही हुंडा घेतला गेला नाही. आणि त्या काळी इतकं स्त्रियांना सन्मानाने वागवत, मुख्य म्हणजे कलकत्ता, आसाम, बंगाल या भागामध्ये. तर काली मातेची पूजा होई, शक्तीची उपासना केल्या जाई. म्हणजे मधल्या काळात सुद्धा काही लोकांनी काही लेख लिहिलाय, त्याच्यावर लिहिलंय की तिथल्या स्त्रियांना इतक्या सन्मानाने वागवल्या जातं की त्यांना घराच्या बाहेर, जसं गावागावात बघा की कचरा हे म्हणजे एखाद्या उंबरठ्यावर आणून टाकला जातो आणि बहुतांशी स्त्रियाच स्वच्छ करतात घर आणि बाहेर येतात. पण तिथल्या स्त्रियांना तिथले पुरुष येऊ देत नाही, स्वतः येऊन तो कचरा बाहेर टाकतात की घरातली लक्ष्मी बाहेर येणार नाही, किंवा पाणी भरण्याचं काम, अशी कामं आमच्या घरातली लक्ष्मी करणार नाही, हे काम आम्ही करू, इतकं आदरपूर्वक तिथे वागवलं जातं. तर ही वागणूक अजूनही तिथे आहे. आणि नंतर हे लग्न झालं. लग्नानंतर पुन्हा माता माहेरी आल्या आणि रामकृष्ण दक्षिणेश्वरला साधना करायला गेले. 5-6 वर्षांचा काळ गेल्यानंतर भैरवी ब्राह्मणी साधना अशी एक साधना होती की या तंत्रविद्या तंत्रमंत्राची ही साधना. आणि मग ती साधना मंदिरात करायची नाही तर कामारपूरकर या गावी करायची. म्हणून इथे रामकृष्ण परमहंस पुन्हा कामारपूरकरला आले. त्यावेळेला माताजी होत्या 13 वर्षांच्या. आणि 13 वर्षांच्या माताजींनी या ब्राह्मणी साध्वींची खूप छान सेवा केली. ठाकूरांशी त्या खूप, त्यांचीही त्यांनी सेवा केली. आणि त्यांनी जे अनुभव सांगितले आहेत ते अनुभव पुढे कथन करते की मातेने सांगितले की ठाकूर माझ्याशी खूप प्रेमाने वागत, इतके प्रेमाने की कधी कुठे त्यांना रागवलेलं चिडलेलं मी पाहिलं नाही. मी लहान होते, 13 वर्षांची होते, पण कब्बशा कशा धुवायच्या, भांडी कशी धुवायची, त्याच्यानंतर तेलवात कशी करायची, तेल किती टाकायचं, आगपेटीची काडी पेटवल्यानंतर ती काडी कशी खाली विझवायची आणि बाजूला करायची, या सगळ्या लहान सहान गोष्टी मला ठाकूरजींनी शिकवल्या आहेत. कसं वाढायचं इथपासून सगळं मार्गदर्शन मला ठाकूरजी करत. त्याच्यानंतर त्यांना त्यांना कळलं की हे जे आहेत रामकृष्ण हे एक दैवी पुरुष आहे, यांच्यात काहीतरी वेगळं आहे जे बाकीच्यांमध्ये नाही. आणि पुन्हा तिथे 3-4 वर्ष अशीच गेली. माताजी आपल्या माहेरी आल्या आणि मग त्यांना बातम्या यायला लागल्या की रामकृष्ण आता वेड्यासारखे वागतात, तासन तास पूजा करतात. आणि ही जी पूजा मी मघाशीच वर्णन केलं, ज्या पद्धतीने ते करत, त्यांना वेडा वेडा असं म्हटलं जात असत. आणि माताजींना
वेड्याची बायको. अरे अरे, ह्या हिच्या वडिलांनी काय म्हणून हिचं लग्न ठरवलं? हा तर वेडा आहे. काय होणार या मुलीचं? काय भवितव्य आहे? काय भविष्य आहे? वेड्याशी लग्न करून दिलं. पण माताजींची जी आत्या होती तिचं नाव भानू आत्या. त्या आध्यात्मिक पातळीवर खूप त्यांनी उंची गाठली होती. त्या मात्र माताजींना सांगत की बेटा तू बिलकुल काळजी करू नको. तुझा नवरा हा एक मोठा अवतारी पुरुष आहे आणि हा विष्णूंचा अवतार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं कारण नाही आणि लोकांच्या म्हणण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. मात्र लोकांची टीका, लोकांचं म्हणणं आता वाढलं होतं आणि माताजींना सतत सतत ही उपेक्षा त्यांच्या वाटेला आली होती की ही एक वेड्याची बायको आहे. आणि लोक तर आता जगजाहीर बोलायला लागले होते, घरी येऊन बोलत होते. तेव्हा माताजींना वाटलं की जा माझ्या नवऱ्याला असं म्हणतात आहे तर आता या वेळेला त्यांना माझी गरज आहे आणि मी त्यांची सेवा करायलाच हवी. तर मला आता माझ्या ठाकूरजींना भेटायला जायला हवं. किती जगावेगळी ओढ आणि जगावेगळं प्रेम आहे ना हे सगळं, की जे शब्दातच मांडता येत नाही. पुढे काय होईल ते आपण उद्या बघूया. ध्यानाकडे वळूया. कसं वाटलं आपल्याला? आपण बोलू शकता. आपला ऑडिओ सुरू करून आपल्याला बोलायचं असेल तर 2 मिनिटं आपण बोलू शकता, संवाद साधू खूप शकता. छान ताई, काहीही माहिती नव्हतं यातलं. डोळे भरून आले ऐकता ऐकता हे सगळं. अप्रतिम. खूप खूप धन्यवाद. विनंती चांगली करते माहिती कळते तुमच्याकडून. अजून कोणाला बोलायचंय का? माहिती खूप कळते तुमच्याकडनं. उज्ज्वला ताई. हा, शारदाताईंबद्दल खरंच माहिती नव्हतं ताई जास्त. हा पण हा 2.5 वर्षाच्या मुलीनं 2.5 वर्षाचं असताना ठरवलं हा माझा नवरा आहे आणि पुढे तोच झाला. यावरून त्यांच्या आत्मशक्तीचा प्रत्यय येतो. खूप छान. आणि अजून एक सांगते गोष्ट. एक 7-8 दिवसापूर्वी ना मिसेस चतुर्वेदी वर्सेस नॉर्वे हा सिनेमा पाहिला. हा सत्य घटनेवर आधारित होता. हा तेव्हा हे तुमच्या पाठीमागची ही 3 चित्र मी त्यांच्याकडे पाहिली आणि त्या त्यांच्या भक्त होत्या. आणि त्यांच्या आयुष्यात खरी घडलेली घटना की नॉर्वे सरकारनी त्यांची मुलं तुम्हाला सांभाळता येत नाही म्हणून घेतली. तर त्यांनी किती त्या एका स्त्रीनं एकटीनं लढा दिला. आपल्या घरातल्यांविरुद्ध, नॉर्वे सरकार विरुद्ध, आपल्या इंडियनच्या सुषमा स्वराज यांचं सहाय्य घेऊन 5 वर्षांनी त्यांची मुलं त्यांना परत मिळाली. खूप मला ते प्रेरणादायी वाटलं. आणि शारदा देवी पण अशा तशाच आहेत. म्हणजे त्यांचे भक्तही किती पॉवरफुल आहेत हे मला जाणवलं. धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद उज्ज्वला ताई. ताई, मी पण पाहिलाय हे मूवी. म्हणजे खूप म्हणजे इन्स्पिरेशन मिळतं त्याच्यातून. सगळ्यांनी नक्की बघा असं मला म्हणायचंय बस बाकी. अगदी नक्की. मुलांना गोष्टी सांगून ज्याप्रमाणे अभ्यासाला प्रवृत्त करतात, तसं तुमचं हे पहिलं सगळं गोष्टीरूप सगळं ऐकून ना आम्हालाही ध्यानाला लगेच प्रवृत्त व्हायची वेळ येते. आणि इतक्या छान छान गोष्टी रोज ऐकायला मिळतात की आम्ही आमच्या नातवंडांना ह्या गोष्टी सांगाव्यात आणि त्यांना अजून ध्यान करणं इतके ते प्रगल्भ जरी नसतील तरी सुद्धा त्या गोष्टी ऐकण्यासाठी मात्र ते नक्कीच उत्सुक असतात. ही एक गोष्ट आम्ही तुमच्याकडनं शिकलो. एक छोटासा फार प्रयोग सुरेख. सुरू केलाय की रोज आता मनाचे श्लोक म्हणायला काही मुलं आपल्या घरी येतात. समोर बैरागी बहिणींची 2 नातवंड आहेत आणि आणखीन घरापासची आसपासची मुलं आहेत. तर त्यांना मी मनाचे श्लोक पण घेते आणि ध्यान पण घेते. तर इतका छान अनुभव येतोय मला. ही मुलं जेव्हा छोट्या छोट्या पावलांनी आपल्या घरी येतात तेव्हा असं वाटतं साक्षात हा, परमेश्वराची रूपं आपल्या घरी येतात. खरंच खरंच छान. नाही, एवढं सांगायचंय, शारदा देवींचा मठ पुण्यामध्ये सिंहगड रोडला आहे. बरं बरं, नक्की नक्की. तुम्ही पत्ता टाका. हो, चालेल. एकदम शांत व्हा मास्टर्स.
एकदम शांत, एकदम शांत व्हा. संपूर्ण लक्ष आपल्या पावलांकडे, आपल्या पावलांमधून पृथ्वी मातेची सगळी ऊर्जा शरीरात येते. संपूर्ण शरीर ऊर्जावान होते. सहस्रारातून सूर्यदेवाची ऊर्जा संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. एक दीर्घ श्वास आत, अगदी पावलापर्यंत घेऊन जा. आपली पावलं, गुडघे, मूलाधार चक्रापर्यंतचा भाग शांत झालाय. दुसरा श्वास घ्या. स्वादिष्ठान, मणिपूर आणि हृदय शांत झाले. तिसरा श्वास घ्या मास्टर्स. आणि संपूर्ण पाठ स्पायनल कॉर्ड शांत झाले. चौथा श्वास, आपले दोन्ही हात, खांदे सगळं बघा, अगदी ढोपर, हात, तळहात, बोट, नख शांत झाले. मान, आपलं डोकं, प्रत्येक केस, आपला चेहरा बघून घ्या, किती सुंदर चेहरा आहे. सर शांत झालंय.
एकदम शांत. प्रचंड धबधबा असावा तसा ऊर्जेचा धबधबा आपल्या मस्तकातून, ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात. मास्टर्स, आपल्या आई वडिलांना, आपल्या शेजारी पाजारी जी मंडळी आहेत, जी आजारी आहेत, त्यांना बोलवा. ती आपल्या आजूला बाजूला अशी बसलेली आहेत. या सूर्यदेवाच्या प्रकाशानं आपोआप हिलिंग होतंय. विचार बदलतात आहेत. सगळे मेंदूतील विचार हे सकारात्मक झालेले आहेत. आपण खूप आनंदी आहोत. आपल्या कामात सदैव यश मिळतंय. आणि अपयश आलंच तर त्यालाही आपण अगदी व्यवस्थितपणे सामोरं जातोय ही हिंमत मिळते. परिस्थितीशी लढण्याची ताकद मिळते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. ही क्रिया आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूवर होते. आपल्यातील कलात्मकता वाढते. नवनिर्मिती जागृत होते. दुसऱ्याला समजावून घेण्याची आणि माफ करण्याची वृत्ती आपल्यात वृद्धिंगत होते. निर्णय घेण्याची क्षमता, आपल्या ब्रेन मध्ये प्रचंड स्पंदनं निर्माण झाली आहेत. महसूस करा मास्टर्स ही स्पंदना. प्रत्येक पेशीतून आपला आत्मविश्वास वाढतोय. जगण्याची उमेद, आनंदी वृत्ती, विश्वास, श्रद्धा, सबुरी,
प्रचंड स्पंदनं वाढलेली आहेत. या स्पंदनांना अनुभवत शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. जे काही होतंय आपल्या शरीरात ते होऊ द्या. संपूर्ण लक्ष श्वासावर. येणारा आणि जाणारा श्वास. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. श्वासाबरोबर हळूहळू शांत होत जा. शारदा मातेंचं कारुण्य, प्रेम, ममता, वात्सल्य, अथांगता, विस्तृतता, हे सारे भाव आपल्या हृदयात उतरतात. रामकृष्णांची भाव अवस्था आणि विवेकानंदांचा खंबीरपणा, करारीपणा. जिथे ज्या गुणांची आवश्यकता आहे त्या गुणांची योजना आपल्या मेंदूमध्ये होते मास्टर्स. एक अद्भुत प्रक्रिया आपल्या आयुष्यात या क्षणी घडते. एकदम शांत. दोन्ही बाजूला तुम्हाला अनुभव येतोय की लेफ्ट अँड राईट. आपल्या बरोबर जी मंडळी नाहीत पण आपण त्यांचं नाव घेतलंय त्यांच्यावर सुद्धा ही प्रोसेस होते. फक्त विश्वास ठेवा. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. आता आपल्याला फक्त म्युझिकचा आवाज येईल. प्रोसेस सुरू आहे.
मास्टर्स, जी प्रक्रिया आपल्यावर झाली आहे ती स्थिर झाली आहे. आपल्या डाव्या आणि उजव्या मेंदूत, आपल्या हार्टमध्ये. एक खोल श्वास घ्या
आणि हळूहळू सोडा. शारदा माता, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते. आपल्याला विनंती करते की आपण चेतनतेकडे यावं. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. आपले सुंदर डोळे हळूवार उघडा मास्टर्स आणि या विश्वाला आशीर्वाद दे. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. इथले शेतकरी, शेतमजूर, कारागीर, कामगार, सैनिक, स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु, पक्षी, धरती माता सगळे सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्हाला सगळ्यांना खूप छान अनुभव आलेले आहे आणि ही प्रोसेस खूप डीप झाली होती. 60 लोक मला वाटतं जेव्हा जॉईन झाले तेव्हा 60 होते. साधना करत असतानाच 2 मंडळी गेली, पण ज्यांच्यावर झाली ती अद्भुत. तुम्ही बोलू शकता, मी थांबते. कोणीतरी मदत करा. रोहित आहे. खूप छान अनुभव होता आणि ट्रान्स मध्ये गेले होते आणि रोजच छान अनुभव येतात ताई. काय बोलू, निशब्द आहोत. आपली मधुर रसाळ वाणी एवढी छान आहे की आम्ही वाट पाहत असतो दुसऱ्या दिवशीचे ज्ञान आणि ध्यान यासाठी. अद्भुत अद्भुत गोष्टी आहेत ताई. खूप खूप धन्यवाद ताई. आत्मवंदन. आत्मवंदन वृताताई. आजची प्रोसेस अतिशय उत्तम झाली. खूप सुंदर ध्यान झालं आणि सर्व साधकांनी आणि आपण मला ज्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आत्मवंदन वृताताई. दीपाली ताई. नमस्कार ताई. खूप छान ध्यान लागलं आणि स्पंदन मेंदूत जाणवत होती. मी काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी आजही माझ्या वडिलांना घेऊन बसले होते ध्यानामध्ये आणि त्यांच्यापर्यंतही ही प्रोसेस पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. ताई, काल तुम्ही जे सांगितलं होतं ना वडिलांना ते मंत्र लावून ठेवायला, दिवसभर लावला होता तो आणि त्यांनी ऐकलाही आणि असं काही चिडचिड नाही केली, आनंदाने ऐकत होते. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. मला वाटतं आजची प्रोसेस ही मातेने तुमच्यासाठीच पाठवलेली असावी आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. दीपाली, धन्यवाद. दीपाली, मी तुम्हाला फोटो किती वाजेपर्यंत पाठवायचे आहे? तुम्हाला जमेल तेव्हा पाठवा ताई. मी आज आणि उद्यामध्ये कंप्लीट करेन. तो मोठा आहे ना व्हिडिओ. चालेल चालेल. थँक्यू व्हेरी मच. उज्ज्वला मी ताई. एक बोलू का? बोला ना मावशी. उद्या माझी बहीण आहे इथे आपल्याला जॉईन झाली आहे, उज्ज्वला जोशी. तिचं प्रेस मेकर बसवायचं ऑपरेशन आहे. पेस मेकर. तर उद्या आपण तिला हे देऊ शकू का? म्हणजे मी सकाळी सांगेन, आज पक्क होईल उद्या आहे की नाही ते. तुम्ही प्रार्थना उद्या करा साधनेच्या आधी. मग आपण सगळेजण आपल्या गुरूंना साक्षी ठेवू. हा. चालेल का? उद्या किती वाजता आहे? उद्या नक्की नाही ठरलंय. तीच बोलते तुमच्याशी, ती बोलेल. बोल मंदा. 7:30 वाजता ठरलंय ताई. 7:30 वाजता ठरलंय, पण अजून नक्की नाहीये. मी उद्या सांगते तुम्हाला. तिला सांगते मी, कारण की मी हॉस्पिटलमध्ये असेन 7:30 वाजल्यापासून. तर बहिणीला सांगते सांगायला. बरं. उद्या आठवण करून दे.
हो, बरं चालेल. नक्की करून देईन. आणि आजचं ध्यान खूप छान खूप झालं. छान झालं. आज मला थोडी अशी महादेवाची पिंड दिसल्यासारखी वाटते आणि बाकी काही नाही. आणि ध्यान तर खूपच सुरेख झालं, खूपच आनंद मिळतो, पण बाकी दिसत काही नाही. उज्ज्वलाताई बोला. ताई ध्यान खूप खरंच छान होतं. मला मूलाधार चक्रावर पहिल्यांदा स्पंदनं जाणवली आणि तिथून मणिपूर चक्रापर्यंत अक्षरशः अ, स्पंदनं अशी वर-वर चढत नागमोडी गेली. म्हणजे जसं आपण वाचतो, म्हणजे मी ते अनुभवलं आज. मणिपूर चक्रापर्यंत म्हणजे बरोबर बेंबीच्या तिथून पाठीमागे मी म्हटलं, "मला असं काय होतंय?" अ, असं वळवळ केल्यासारखं. तर अक्षरशः तसं जाणवलं. त्याच वेळेला तुम्ही म्हटलात, "आपल्या शरीरात जे काही होतंय, ते घडू द्या. शांतपणे पहा." मग मी ते तसंच केलं. खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी ज्यावेळेला आपण सर्वांनी नमस्कार केला, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर प्रकाशाच्या काही आकृत्या दिसल्या 2-3. त्या पण मला समोरून नमस्कार करत होत्या, असं मला वाटलं. माहीत नाही आता काय आहे ते, पण खूप छान अनुभव आला. स्पंदनं खूप शरीरभर होती, हातावर जास्त होती आणि अक्षरशः आज तो अनुभव घेतला शारीरिक स्तरावर मी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप छान अनुभव घेतला आणि तुमचा अनुभव सगळ्यांना मिळाला आता या जितकी मंडळी इथे उपस्थित आहेत. थँक्यू व्हेरी मच. ममता ममता अमृताताई खूप छान ध्यान लागलं होतं. जे तुम्ही सगळं बोलत होता ते मिळतंय असं वाटत होतं. उत्साह, आनंद, प्रेम, वात्सल्य सगळं आपल्यामध्ये येतंय असं जाणवत होतं. त्यानंतर पूर्ण ट्रान्समध्ये गेली आणि माझी मान इतकी दुखत होती अ, ध्यानाला बसण्याआधी खूपच काय माहीत नाही मध्येच एकदम जोरात दुखत होती आणि आता बरोबर थांबलीये ती. अजिबात म्हणजे ते पेनच नाहीये आता असं मला जाणवतंय. लिटरली एवढं शांत वाटतंय. इव्हन माझं बॉडी पेन पण होत होतं. ते बाळाला मांडीवर घेऊन पाय दुखतात सारखे ना, तर ते पण दुखत होते म्हणजे गुडघे दुखत होते लिटरली. पण ते पण एकदम शांत झाले. थांबलं सगळं दुखायचं आणि खूप बरं वाटतंय आता जरा. म्हणजे एनर्जी आल्यासारखं वाटतंय परत मला. ऑनलाईन पण घेऊ शकता का? शेवटी म्हटलं तुम्ही म्हणालात ना मनाचे श्लोक तुम्ही घेता लहान मुलांचे. हां, हां, हां. ते आणि ध्यान घेता, तर ते तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता का? असं अरे विचारायचं. बापरे! मी शुअर बसवेल प्रियलला. सांगेन. नक्की. सध्या खूप झालंय. सांगेन पण. हां, चालेल, चालेल. राधिकाताई राधिकाताईंना बोलायचंय, बोलू दे. राधिकाताई. आत्मवंदन ताई, खूप छान झालं ध्यान झालं. खूप छान ध्यान झालं आज. आणि म्हणजे विवेकानंद, नंतर शारदा देवी, नंतर रामकृष्ण परमहंस, म्हणजे ते तुम्ही सांगत होते ते सगळं घडत होतं आणि मेंदू पण असं जसं काही हिलिंग होतोय असं मला जाणवत होतं. छान झालं ध्यान. आणि गणपती दिसलं नंतर एकदम शेवटी, की ते गणपती बाप्पा म्हणजे की माझ्याकडे बघतोय ते प्रोसेस होती जशी काही असं जाणवत होतं मला. धन्यवाद ताई. खूप छान ध्यान झालं. धन्यवाद. वैशालीताई बोला. छान ध्यान होतं ताई. नमस्कार, आत्मवंदन पहिल्यांदा. खूप आजचं छान होतं आणि शारदा मातांचं सांगत होते तसं प्रत्यक्षात तिथून जाणवत होतं त्याचं. रामकृष्ण परमहंस, शारदा माता त्यांचं सांगताना असं वाटतं की आपण खरंच समोर बसतोय आणि त्याचं सगळं अनुभवतोय असं वाटतं. खूप छान असं त्या ह्याच्यात जातो आपण त्या ताई सांगतात. छान होतं. ध्यान पण छान होतं आजचं. नमस्कार ताई. अनुराधाताई बोला. त्रिवार वंदन ताई.
शारदा मातेची माहिती तर अप्रतिमच होती. कारण अलीकडे वाचन जमत नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडून जे माहिती ज्ञान मिळतं ते ग्रहण करायचा प्रयत्न तर चालूच असतो. आणि आज ध्यान तर खूप शांत नीरव, शब्द हे नाही आहेत, खूप खोल तुमचे आवाज ऐकायला येत होता, पण मी कुठे आहे काय आहे ते समजत नव्हतं. आणि फक्त एवढंच की एकदाच जोरात उजव्या गुडघ्यामध्ये कळ गेली. खूपच जोरात, आतापर्यंतचा अधिक असा कधी हे नव्हतं. काहीतरी निघून गेलं असं म्हणेन. बाकी धन्यवाद ताई. सगळ्यांना धन्यवाद. शीला मावशी आज अगदी आईसारख्या दिसतात आहे बघा. क्षणभर वाटलं आई येऊन पाहते, म्हटलं हिला तर सकाळी वेळ नसतो. सगळ्यांना धन्यवाद देते. ऋषाली, काकांना जरूर विचारून घे, म्हणजे एकदा आपण चेक करूया इथून चालेल कसं होईल ते. हं? चालेल चालेल. तुम्ही तर 4 आधी वाजता कसं वगैरे, करायचं ते सांगा मला नाही त्यांच्याशी तुम्ही कसं जेव्हा करायचं. पोहोचाल काकांकडे तेव्हा तुम्हीच मला फोन करा. व्हिडिओ कॉल न करता ऑडिओ कॉल, सॉरी आपला नॉर्मल कॉल कराल. ऋताताई बरं बरं. हा तरी आत्मवंदन आत्मवंदन. आत्मवंदन. आणि आजचं ध्यान खरोखरीच खूप छान झालं. हा. आणि माहिती तर खूपच, म्हणजे वाचनात तर नाहीच आली, तसं वाचन माझं फार कमी आहे, पण छान मिळाली माहिती. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद मावशी. मी निरोप घेते. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री